निम्न पैनगंगा धरण न व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। एकंदर पाहिलं तर अनेकदा या ठिकाणी सरकार धरण व्हावं अशी त्यांची भूमिका असते, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहेत आंदोलन पुकारलेलं आहे। मी सध्या आहेत या ठिकाणी जेव्हा खडका गाव आहे आणि याच ठिकाणून त्यांची भिंतसुद्धा ज्या धरणाची या ठिकाणी होणार होती 8 ते 10 वर्षापूर्वीचं जो काम आहे या ठिकाणी थांबवलेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना माहीत पडलं आहे की ह्या ठिकाणी धरण होणार आहे, त्याकरिता शेतकरी आणि ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहे। एकीकडे पाहिलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही, शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्यांची जमीन या ठिकाणी चाललेली आहे, शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्याचं सुद्धा सांगलं जात आहे। काय तुमचं मत आहे, कसं धरण व्हा की काय तुमचं मत आहे, काय सांगणार? हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे। हे पिटिशनर आमचे जोमदेजी आहे। त्याच्यानंतर हरित लवाद पुणे येथे सुद्धा एक पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यामध्ये पर्यावरण विभागाला पार्टी केल्यामुळे पर्यावरण विभागानं स्पष्ट त्यांच्या उत्तरामध्ये दिलेलं आहे की आमची परवानगी लॅप्स झालेली आहे आणि जर सरकारला प्रकल्प बांधायचा असेल तर त्यांनी नवीन परवानगी घ्यावी आणि प्रकल्पाला हात लावावा, तोपर्यंत हात लावू नये अशा प्रकारचं उत्तर हरित लवादामध्ये दिलेलं आहे आणि हरित लवादाचा निकाल येत्या 24ला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं हा प्रकल्प थांबेल ही निश्चित माझी भावना आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनपूर्वी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की ह्या ठिकाणी प्रकल्प होणार नाही असंच त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे का? तुम्हाला दिलासा मिळताना दिसते का? आम्हाला तर मुख्यमंत्र्याच्या याच्यावर विश्वासच नाही, कारण की त्यांनी आश्वासन दिलं होतं आर्णी आणि किनवटमध्ये की धरण हा रद्द करू आणि उच्च पातळीचे बंधारे बांधू, पण आता पुन्हा आणखीन धरणाचं काम 200 कोटी रुपये हा आणखीन पैनगंगा धरणाला मिळालेले आहे आणि इथला जे सांगत आहे की 1 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, पण आजच इथे शेतकऱ्यांची 1 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आहे। त्यामुळे धरण हे शेतकऱ्यासाठी मरण आहे आणि हे धरण कदापि होऊ देणार नाही अशी इच्छा गावकऱ्याची आणि 95 गावातले लोकांची भूमिका आहे। त्यामुळे आम्हाला धरणच नको तर पुनर्वसन आणि पैसा काही कामाचा नाही। नक्की आम्हाला धरणच नको असं सुद्धा सांगण्यात येत आहे। जवळपास 100 पैकी 100 गावं या ठिकाणी धरणामध्ये जात आहे। किनवट आणि यवतमाळमध्ये हा धरण होत आहे। मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आश्वासन दिलं होतं की इलेक्शनपूर्वी ती ह्या ठिकाणी धरण करताना तुमचा विचार करण्यात येईल, मात्र 200 कोटी रुपये आता आल्याचं सांगलं जात आहे। काय तुमचं मत आहे? या प्रकल्पात 95 गावातील 1.5 लाख लोक विस्थापित होत आहे। 95 पैकी 46 गावी ही आदिवासी पेसा झोनमधली आहे। आदिवासींना पेसा ग्रामपंचायतीचं जे राईट देण्यात आलेले आहे त्याच्यातसुद्धा कोणत्याही सरकारला हस्तक्षेप करता येत नाही आणि या ग्रामपंचायतीने या प्रकल्पाच्या विरोधात ठराव पारित केलेला आहे। तरी शासन दादागिरी पद्धतीने दबंगशाहीने इथे काम करण्याचा प्रयत्न सुरू करत आहे। जिथे जिथे त्यांनी काम इथे सुरू केलं ते आम्ही हाणून पाडलं। जेवढे झेंडे जेवढे सिमेंट ओटे त्यांनी खुणा केल्या होत्या त्या सर्व इथं आम्ही उकडून फेकल्या। तुम्हाला एक साधं बोर्ड किंवा एखादं काही दिसणार नाही इथं प्रकल्पाच्या बाबतीत, पण मराठवाड्याच्या त्या भागाला त्यांनी तिथं खोदकाम सुरू केलं। तरी मराठवाड्यातली विदर्भातली मंडळी जाऊन ते काम आम्ही बंद पाडलेलं आहे आणि एकंदर असं पाहता हा प्रकल्प होणे म्हणजे दीड लाख लोकांना विस्थापित करून देशोधडीला लावण्यासारखा आहे। यापूर्वी झालेल्या धरणामध्ये ज्या लोकांचे हाल झालेले आहे ते पाहता हा प्रकल्प न करता मुख्यमंत्री आजचे जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे म्हटलेलं होतं मी 95 गावच्या कोणत्याही एका गावाला विस्थापित न करता उच्च पातळी बंधारे बांधणार आहे, ते त्यांनी करावं एवढीच आमची या निमित्तानं त्यांच्याकडे मागणी आहे। नक्की या संदर्भात काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहे। एकंदरीत पाहिलं तर जवळपास अनेक शेतकरी जे या ठिकाणी संकटात सापडलेले आहे। जवळपास 95 गावं या ठिकाणी येत आहे। काय अनेक दिवसापासून तुम्ही हे संघर्ष समितीमध्ये आहात आणि अनेक प्रश्नसुद्धा तुम्ही उचलले आहे। सध्या प्रकल्प होणार असल्याची माहिती मिळत आहे, कसा तुमचा विरोध राहणार? 500 ते 600 एकर जमीन मुलीत नाही हो, इथे तर जवळपास बुडणाऱ्या 20,000 हेक्टरपैकी 10,000 हेक्टर जमीन मोटर पंपानं आणि इतर साधनानं ओलीत लोक करत आहे आणि 1,60,000 हेक्टर ओलीत होणार पुढचं म्हणून हे जे सांगतात तर ह्याच्यापैकी तर अर्धी शेती आजच ओलिताखाली आहे पंपानं मोटर पंपानं आणि बाकी बुडीत आणि लाभ क्षेत्रात नाही। त्याच्यामुळं हे ओलिताचं काही मायने म्हणजे काही अर्थ राहत नाही ओलीत करण्याचा। राहिला प्रश्न लोकांचा विरोध आहे का? 5% लोकांचा विरोध आहे आणि ते असणं साहजिक आहे। आम्ही तर 10% धरलेलं आहे, पण 5% आहे। हो म्हणजे समर्थन फक्त 5 लोकांचं आहे, 5% लोकांचं आहे, बाकी 95% लोकांचा विरोध आहे आमच्या सर्व लोकांचा। आणि हा विरोध एवढा तीव्र आहे की गेल्या 30 वर्षापासून जान देंगे जमीन नाही
आजही 100 लोकांवर खटले चालू आहेत 15 वर्षापासून. पुरावे काहीच नाही, केस उभी राहत नाही, तरी आमच्याला देणं जाणं येण्याची टोली चालू आहे. परंतु हा लोकांनी निर्धारणच केलेला आहे की याचा काही अर्थ नाही आहे. आणि आज तर अशी परिस्थिती आहे की सौर ऊर्जा तयार झालेली आहे, त्याचबरोबर अनेक सोयीसुविधा झालेल्या आहेत. त्याच्यामुळं धरणानं ओलीत हे कालवा झालेलं आहे, आउट ऑफ रेंज गेलेलं आहे सगळे. कारण गरजच नाही ना, कारण एवढी 20,000 हेक्टर जमीन बुडवणे, इतके 94 गावं पुनर्वसन करणे हे शासनाला शक्य नाही. कारण सरकारने बार प्रयत्न केला, ज्या गावांनी पैसे घेतले, जमिनी दिल्या, 2च गावं आहेत, तर त्या 2 गावाचं सुद्धा पुनर्वसन करू शकले नाही. हे मुंबईच्या बैठकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी कबूल केलं, 2 गावाचं करू शकले नाही, 94 गावाचं करणं अशक्य आहे. म्हणून लोकांना जर खऱ्या अर्थानं ओलीत द्यायचं असेल तर त्यांनी बॅरेजेसच्या रूपाने इथं व्यवस्था केली पाहिजे. सौर ऊर्जेची सुविधा आहे, पुनर्वसन करायचं काम नाही आणि जे गावं उठवायचं काम नाही आणि जमीन आबाद राहून आणखी अशा प्रकारची व्यवस्था शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे करावी अशी आमच्या लोकांची विनंती आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.